नमस्कार. शिवशाही मराठीमध्ये तसेच आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपण जमलेलो आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणी. आंतरवाली सराटी या ठिकाणी जमण्याचं काय प्रयोजन आहे? कारण याआधीसुद्धा सरकारकडून मराठा समाजासाठी एक आश्वासन दिलं होतं आणि सांगितलं होतं की आता मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण भेटलं आहे. पण तरीसुद्धा आता आज भरपूर मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं जमा झालेले आहेत. काय प्रयोजन आपल्याला चेक करायचं? दादा, काय सांगाल की आता परत मराठ्यांना एकत्र येण्याची काय गरज पडलेली आहे? काय वाटतं? बघा, मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असं समजून मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी कित्येक वर्षापासूनचा लढा चालू आहे. मागच्या 4 ते 5 वर्षात मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या लढ्याने खरं रूप धारण केलं आणि शासनावर आपण वेळोवेळी शासनाकडे या मागण्या मागितल्या. तेव्हा शासनाने वेळोवेळी आपल्याला वेगवेगळे लिखित आश्वासनं दिली, पत्र काढली, वेगवेगळे प्रकारची GR काढली, पण तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. बऱ्याच मराठा बांधवांचे कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र निघाले, पण ते व्हॅलिडिटीसाठी प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी परत पुन्हा एकदा अडथळे येत आहेत, प्रमाणपत्र निघत नाही आहेत. म्हणजे एकीकडं मान्य करायचं की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत म्हणून, आणि दुसरीकडे कुणबी म्हणून प्रमाणपत्र मात्र मिळू द्यायची नाही. ही जे शासनाची दुटप्पी भूमिका आहे, या भूमिकेला ठोस असं काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून जरांगे पाटलांनी आता हे निर्णायक एक मीटिंग बोलवली आहे. या मीटिंगमधून आता पुढची दिशा काय असेल आणि मराठा समाज नेमका ओबीसीमध्ये कशा पद्धतीने आहे आणि त्याला कशा पद्धतीने न्याय मिळेल यासाठी पुढची दिशा आता ठरणार आहे. त्यासाठीची ही मीटिंग आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2दा मुंबईपर्यंत मराठा समाज जाऊन आलेला आहे. तर जरांगे पाटलाच्या लढ्याला यश भेटते नाही भेटते का? हे परत हे चालूच राहणार आहे का? बघा, काय असतं, आपण सरकार म्हणजे मायबाप असतं. सरकार इथल्या जनतेचं सर्वस्व असतं. ते जनतेची जी मागणी असते ती पूर्ण करत असते. एखादी गोष्ट कशी, आता आपण समजा मुंबईला गेलो, आपण मागणी मागितली, त्यांनी मान्य केली, आपल्याला लिखित असं दिलं, पण त्याची अंमलबजावणी करत नाही म्हणून पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. बरेच लोक असं म्हणतात की जरांगे पाटील मुंबईला गेले, पण काय झालं, त्याच्यातून किती टक्के लोकांना मिळाले किंवा काय. पण एक मार्ग मोकळा झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत सरकारची इच्छा होत नाही किंवा त्यांची इच्छाशक्ती होत नाही तोपर्यंत हे आरक्षण आपल्याला मिळणार नाही. कारण तुम्ही कितीही कागदावर लिहून दिलं तरी प्रत्यक्ष प्रमाणपत्र मिळणं आणि त्याचा फायदा किंवा लाभ समाजाला मिळणं, ह्या गोष्टी जोपर्यंत शासन स्तरावरून होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. जरांगे पाटलाच्या लढ्याला खूप मोठं यश मिळालं. पहिल्यांदाच या लढ्यामुळं मराठा समाज आणि कुणबी एकत्र आहे किंवा एक आहे आणि त्यातून मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळालं. हे या लढ्याचं खूप मोठं यश आहे. फक्त आता याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं करून घेणं महत्त्वाचं आहे. बरेचसे विरोधक टीकासुद्धा करतायत की जरांगे पाटील यांना सरकारकडून बऱ्याच वेळा फसवलं जातं. काय सांगणार? जरांगे पाटील यांना सरकारकडून फसवलं जातं किंवा गाजर दिलं जातं असं बऱ्याच जणांची टीका आहे. काय भावना आहे? नाही, आमची लढाई आम्ही लढतोय. आता देणं नाही देणं हे सरकारचं काम आहे. फसवलं असेल तर आम्ही समाजाला नाही फसवलं, या आंदोलनाने समाजाला नाही फसवलं, तर सरकार हे सगळ्या गोष्टी फसवणूक करत आहे मराठा समाजाची. मराठा समाज पहिलेसुद्धा त्याच ताकदीनं मनोजदादांच्या सोबत होता आणि आज साधी बैठक बोलवली तर इथं सभेचं रूपांतर तुम्ही पाहू शकता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज इथं आला. त्याच्यामुळं फसवणूक जर झाली म्हणत असेल तर त्यानं सरकारला भांडायला पाहिजे. सरकारचे पैसे घेऊन उगाच त्या कॅमेरा पुढे येऊन दिवे लावायला नाही पाहिजे. काही जण असं म्हणतात की काहीच जणाला या आंदोलनामुळे लाभ होतोय अशी टीका होते. काय वाटतं तुम्हाला? थोडं होईल ना. आता ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र मिळत आहे. ज्यांच्या उद्या त्यांच्या पण नोंदी मिळतील. चालू आहे. याच जय शिवराय, याच तुमच्या प्रश्नाला जोडून एक उत्तर देतो. जसं की संघर्षयोद्धा मनोजदादांनी सांगितलेलं आहे, वारंवार सांगितलेलं आहे मराठा सेवकांना आणि समाज बांधवांना सगळ्यांना, की वारंवार आपल्याला ही लढाई लढावं लागणार आहे. जसं की छत्रपती शिवरायांनी एकाच वेळी कुठं स्वराज्य निर्माण केलं नव्हतं. वारंवार त्यांनाही लढाया लढावं लागल्या होत्या त्यावेळी. त्याच प्रकारे आत्ता देखील आपण वारंवार लढावं लागणार आहे ह्या सरकारच्या विरोधात. त्याशिवाय आपल्याला हे पदरात पडणार नाही. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण लढतोय, मुंबईला जातोय, काही ना काही घेतल्याशिवाय आपण माघारी येत नाही आहे. सरकार त्याची नंतर 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी अंमलबजावणी करत नाही. हे कुठंतरी सरकारची इच्छा होत नाही देण्याची. त्यासाठी वारंवार या सरकारला धारेवर धरण्यासाठी आज ही निर्णायक बैठक संघर्षयोद्धा मनोजदादांनी बोलवलेली आहे. आणि या बैठकीला आपण पाहू शकता आज इथं लाखोंच्या संख्येने आंतरवली सराटी येथे आपले मनोजदादांचे मावळे आलेले आहेत. आणि आता जो निर्णय होईल तो पुढच्या आंदोलनाची दिशा आज या ठिकाणी ठरणार आहे. बरं, याआधी सुद्धा मुंबईपर्यंत गेलं होतं आंदोलन, मुंबईपर्यंत गेलं होतं, पण बरेच जण असं म्हणतात की जरांगे पाटलांनी काही अभ्यासक सोबत घेतले पाहिजे. कारण अभ्यासक नसल्यामुळे जरांगे पाटलाला एक GR दिला जातो, नंतर कळतं की या GR मध्ये काहीच हाती लागलं नाही. काय वाटतं?
ॲक्च्युली याच्यामध्ये मनोजदादांचा अभ्यास त्यांनी 20 वर्ष तो अभ्यासच केलेला आहे. त्याला कुठलंही आता नवीन जे उठसूट कोणी येणार माझा अभ्यास आहे माझा आहे का ऐकतात ना पाटील, परंतु तुमचं कुठल्याही समाजाला धरून आणि ज्या सरकारची बाजू घेऊन तुम्ही जर मनोजदादांना असे क्रॉस क्वेश्चन करत असतील तर ते मनोजदादांनाही मान्य नाही आणि समाजालाही मान्य नाही. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास मनोजदादांनी करूनच ही पुढची लढाई आत्तापर्यंत जी लढाई उभी केली ती अभ्यास करूनच लढाई उभी केली. आणि या अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्याचा आणि संपूर्ण मराठा सेवकांचा मनोजदादावर ठाम विश्वास आहे. मराठ्यांना आरक्षण ओबीसीमधून देऊ शकतात फक्त संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटीलच देऊ शकतात. दुसरा कुणी माईका लाल अजून पैदा झाला नाही आहे मनोजदादांना क्रॉस क्वेश्चन करायला. दादा, मुंबई इथे ज्यावेळेस GR दिला त्यावेळेस जरांगे पाटील म्हणाले होते की आपल्याला आरक्षण भेटले, परंतु आता त्या GR नुसार पण आता तो GR असं सांगितलं जाते की तो फसवा आहे. तो GR काढला होता त्याची अंमलबजावणी करणं सरकारचं काम आहे. आपण उपोषण करून मुंबईमध्ये आंदोलन करून GR मिळवला, परंतु GRची अंमलबजावणी जर हे सरकार करत नसेल तर कुठेतरी परत सरकारला जाब विचारण्यासाठी मोठं आंदोलन मागे जे आंदोलन झाले त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आता गरज आहे आणि सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. त्याचीच दिशा ठरवण्यासाठी आज संघर्ष योद्धा मनोजदादांनी ही भव्य राज्यव्यापी बैठक इथं लाखोंच्या संख्येने आज मावळे आलेले आहेत. त्यांना थोड्याच वेळात संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. आपल्यासोबत दादा बोला, काय भावना दे? एकंदरीत याआधी सुद्धा GR दिला होता पण त्या GR नुसार काहीच हाती लागलं नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि आज परत एकदा ही मीटिंग घ्यायची गरज पडली. काय वाटतं? नाही, GR ना काही हाती लागलं नाही हे सगळं अपयश हे सरकारचं आहे, ना की दादाचं किंवा समाजाचं. समाज आजही लाखोच्या संख्येने दादाच्या पाठीमागं आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ही आरक्षणाची भाकरी जात नाही ना तोपर्यंत ना समाज मागं हटणार ना मनोजदादा मागं हटणार. दादा, काय भावना आहेत एकंदरीत आज परत एकदा या बैठकीची गरज का पडली? सर्वांना जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपण दुसरी वारी केली मुंबईला जेव्हा 2 सप्टेंबरला आपण गेलो, सरकारवर विश्वास ठेवून 8 महिने मनोजदादांनी वेळ दिला, पण रोज हजारो समाज बांधव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोजदादाकडे येत होते. नोंदी सापडल्या नाही, शिक्षणात अडचणी येतात, नोकरीत अडचणी येतात, महामंडळाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहे. आज हे जेवढे गडगंज राजकारणी लोक आहे, जे सत्ताधारी आहे, हे सर्वसामान्य गोरगरिबाचे कामं करू शकत नाही. हे असे सर्वसामान्य लोक जेव्हा दादाकडे येत होते, दादांनी बघितलं की सगळ्या ठिकाणी हा प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. त्यामुळं मनोजदादांनी सरकारला पुन्हा अल्टिमेटम देण्यासाठी आणि एक आता पुन्हा आंदोलनाची भूमिका दादाची आहे. आणि बरेच जण टीका करतात की बा हे 2दा मुंबईला जाऊन आले, यांना काही भेटलं नाही ना आता हे पुन्हा आंदोलन करतात. लढा हा 45 वर्षाचा आहे, 2-3 वर्षाचा नाही. मनोज जरांगे पाटील यांनी जे 2-3 वर्षात मिळवलं ते 45 वर्षात मराठ्यांना मिळालेलं नव्हतं. आणि आजही मराठी आशेने अपेक्षेने आलेले आहे आणि अजून 4 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर हे मराठी जायला तयार आहे. फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाशिवाय मराठा समाजाचा कोणी हिरा आजपर्यंत जन्माला आले नाही, इथून पुढं येणार नाही. असे हिरे आले होते पण ते काळानं हिरावून घेतले, कारण मराठा समाजाला हा बलिदानाचा शाप आहे. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, देवीदासजी वडजे गेले, विनायकजी मेटे गेले, काकासाहेब शिंदेसारखे हजारो बलिदान आमचे गेले आणि ते आमच्या मनोज जरांगे पाटलाकडून पाहावलं गेलं नाही. आज एक हिरा आमच्यातून जातोय. कशामुळं? शिक्षणात आरक्षण नाही, नोकरीत आरक्षण नाही, पिकतं तर उगत नाही, उगलं तर मालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती झालेली. 90% मराठा हा कुणबी आहे, शेती करतो, कुणबी आहे. हे सरकारला कळायला मार्ग नाही आहे. बऱ्याच वेळा एवढे 2-2 आपल्या मुंबईच्या वाऱ्या झाल्या, पण या सरकारने पुन्हा मराठ्यांचा खेळ चालवला होता आणि मनोजदादांनी पुन्हा आता आंदोलनाच्या पवित्रात आलेले. आणि मनोजदादा काय आदेश देतात त्याकडे सगळे मराठे फक्त आमची या व्हिडिओच्या माध्यमातून आणि दादालाही विनंती राहील की दादांनी फक्त आमरण उपोषण करू नये. आम्ही मावळे सक्षम आहे. मनोजदादा जी भूमिका सांगतील ते आम्ही डोक्यावर घ्यायला तयार आहे. बरं, आजच्या बैठकीबद्दल थोडंसं सांगा की बरेच जण म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांची आता हवा कमी होत चाललेली, काय वाटतं? असंच आम्हाला छेडलं होतं जेव्हा सगळ्यात पहिले लाठीचार्ज झाला ज्याच्यासाठी होते मराठ्यांची काही ताकद नाही म्हणून लाठीचार्ज झाला. त्यानंतर जे मराठे जवळजवळ 2.25 कोटी मराठी याच आंतरवाली सराटी येथे आले होते. 250 एकरमध्ये 2.25 कोटी लोक, म्हणजे या आंतरवाली सराटीपासून इकडं 30 किलोमीटर आणि इकडं 30 किलोमीटरपर्यंत, म्हणजे न भूतो ना भविष्यातील मराठा समाज एका बॅनरखाली पहिल्यांदा आला. त्यानंतर
पुन्हा दुसऱ्यांदा आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला पुन्हा मराठ्यांची ताकद पाहिलेली. जेव्हा जेव्हा मराठ्यांना टोचण्याचं काम केलं, मराठ्यांची हवा संपली, मराठ्यांनी दाखवलेलं आहे. आजही बघा, आज फक्त पत्रकार परिषद होती आमची. म्हणजे मनोजदादांनी सांगितलं होतं की मी आंदोलनाची घोषणा करणारी पत्रकार परिषद आहे. तर पत्रकार परिषद म्हणजे इथं सभेचं रूप आलेलं आहे. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळं आपली पार्किंग फुल झालेली आहे आणि या ठिकाणी सगळेजण मनोजदादाच्या आदेशाची वाट पाहत आहे. आणि आम्हाला नक्की विश्वास आहे मनोजदादा जी भूमिका घेतील ती सगळ्या 6 कोटी मराठ्यांना मान्य राहील. बरं, काही विरोधक असं म्हणतात की काही जवळचे जे लोक आहेत जरांगे पाटलाच्या, त्यांनाच काही गोष्टीचा लाभ होतो, फायदा होतो, काय भावना? ते जवळ आले होते आमच्या, म्हणजे आंदोलनात जवळ आले. मनोजदादा हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलं आहे. हे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं आहे. आणि हे काय झालेले कित्येक जण संस्थापक व्हायला काही क्रायटेरिया नाही. एक धर्मादाय आयुक्ताकडे गेलं की एक संघटना ओपन करता येते. 2-3 जण संस्थापक प्रदेशाध्यक्ष हे होते. आणि यांना काय पाणीपुरीच्या गाड्या, हे जे इलिगल धंदे करणारे यायला तोडी पाणी करायची सवय. मनोजदादाकडे आल्यापासून त्यांचं कोणाचंही दुकान चालत नव्हतं. त्यांना कोणीतरी गाडग्यातलं मटण खाऊ घातलं म्हणून त्यानं बाप बदललेले आणि ते तिकडे जाऊन भुगतेत. इथं आपल्या घरची चटणी भाकरी घेऊन आपल्या गाडीत पेट्रोल डिझेल टाकून ज्याच्यात हिंमत आहे तेच माणसं इथं येते. आणि जे नाही आहेत इथं ते घरून आमच्या मीडियावरच्या पोस्ट शेअर करणार, आम्हाला समर्थन करते. जेव्हा मनोजदादा हाक देतात, छोटा हत्ती असेल, ट्रॅक्टर असेल, बैलगाडी असेल घेऊन मुंबईला येणारे आमचे मराठी, जसं पंढरीच्या पांडुरंगाला वारीमध्ये सगळे मराठी जाते त्या पद्धतीनं आमची ही मराठ्यांची आरक्षणाची वारी आहे. जिथं जिथं मनोजदादा आदेश करतील तिथं हे मराठी यायला तयार आहे.